महाराष्ट्रातील पेंचच्या जंगलातून जाणाऱ्या महामार्गामध्ये तयार केलेले वाईल्डलाईफ मिटिगेशन मेजर्स यशस्वी ठरत असल्याचं दिसून येत आहे। वन्यजीवांचे भ्रमणमार्ग सुरक्षित करण्याच्या दृष्टीने महामार्गावरील प्रकल्पामध्ये अंडरपासेस आणि ओव्हरपासेस तयार केले जातात। याच अंडरपासेस आणि ओव्हरपासेसची मदत घेत अनेक वन्यजीवांचं संरक्षण करण्यात महाराष्ट्र राज्य यशस्वी ठरलंय। याबद्दलच आपण जाणून घेऊया आजच्या विशेष रिपोर्ट मधून। नमस्कार, मी समृद्धी ढमाले आणि कॅमेरावर आहेत केतन वैद्य। महाएमटीबी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। एखादा विकास प्रकल्प उभारताना वन्यजीवांचे नुकसान होऊ नये या दृष्टीने वन्यजीव शमन मार्ग अर्थात वाईल्डलाईफ मिटिगेशन मेजर्स राबवले जातात। उदाहरणार्थ, रस्ते प्रकल्पामध्ये जंगलामधून जाणाऱ्या रस्त्यांवर अंडरपासेस, ओव्हरपासेस तसेच आवाज आणि तीव्र उजेड रोखणारी यंत्रणा विकसित करत वन्यजीवांचा भ्रमणमार्ग बनवण्यात येतो। यामुळे विकास प्रकल्पही पुढे जातो, तसेच वन्यजीवांचे होणारे नुकसान कमी करून त्यांना संरक्षितही करता येतं। अशा प्रकारचे वाईल्डलाईफ मिटिगेशन मेजर्स राबवणारं महाराष्ट्र अग्रगण्य राज्य असून हा एक यशस्वी उपक्रमही ठरलाय। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उभारण्यात आलेला NH44 महामार्ग हा महाराष्ट्रामधून पेंचच्या जंगलाला छेदून जातो। त्यामुळे या मार्गाच्या उभारणीवेळी वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालीच्या दृष्टीने त्यावर काही बांधकाम करण्याची मागणी वन्यजीव प्रेमींनी केली होती। मुंबई उच्च न्यायालयानेही या मागणीची दखल घेऊन महामार्ग प्राधिकरणाला वन्यजीवांच्या दृष्टीने काही बांधकाम उभारण्याचे आदेश दिले। त्यासाठी प्राधिकरणाने भारतीय वन्यजीव संस्थान अर्थात WII च्या तज्ञांच्या मदतीने या महामार्गावर काही बांधकामही केलं। यामध्ये 80 ते 750 मीटर आकाराचे 9 अंडरपासेस बांधण्यात आले। अंडरपास म्हणजे महामार्ग उन्नत स्वरूपाचा बांधून त्याखालून वन्यजीवांना सुरक्षित हालचाल करण्याची सोय निर्माण करून देणं। कान्हा ते पेंच राष्ट्रीय उद्यानादरम्यानच्या वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित करण्यासाठी बांधण्यात आलेले हे भारतातील पहिलेच अंडरपासेस आहेत। उत्तर भारताला दक्षिण भारताशी जोडणाऱ्या NH44 महामार्गावर नागपूर ते शिवनी दरम्यान बांधण्यात आलेल्या वन्यजीव अंडरपासेस मध्ये पिल्लांसह वाघिणीचा वावर आढळून आलाय। हरित क्षेत्रामधून जाणाऱ्या महामार्गांमुळे वन्यजीवांच्या भ्रमणात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वन्यजीव अंडरपास तयार करण्यात आले। NH44 महामार्गावरील नागपूर ते शिवनी दरम्यानच्या अंडरपासमध्ये भारतीय वन्यजीव संस्थान अर्थात WII ने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघांची छायाचित्र टिपण्यात आली आहेत। त्यामुळे रस्ते प्रकल्पांमध्ये वन्यजीवांविषयी केलेल्या अशा प्रकारच्या उपाययोजना यशस्वी ठरत असल्याचं शिक्कामोर्तब झालंय। NH44 मधील अशाच एका अंडरपासमध्ये नुकतीच एक वाघीण तिच्या 4 बछड्यांसह कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपली गेली असून या संदर्भातील माहिती WII ने दिली आहे। या अंडरपास मधून वाघांसह अनेक प्रजातींचा वावरही WII ने नोंदवलाय। WII ने सुचवलेल्या शास्त्रोक्त माहितीच्या आधारावर मिटिगेशन मेजर्स तयार केलेत। वाघासह अनेक प्रजाती या अंडरपासचा वापर करताना दिसतायत। हे या प्रकल्पाचं यश असून अशा पद्धतीच्या आधुनिक वन्यजीव विषयक उपाययोजनांचा अधिकाधिक वापर व्हायला हवा, जेणेकरून शक्य तितक्या वन्यजीवांचा अधिवास आपल्याला वाचवता येईल आणि संरक्षित करता येईल असं मत भारतीय वन्यजीव संस्थानचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर बिलाल हबीब यांनी दैनिक मुंबई तरुण भारतशी बोलताना व्यक्त केलं। थोडक्यात सांगायचं म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने वन्यजीवांचे अपघात टाळण्यास या अंडरपासेसची मदतच झाली आहे। अशा प्रकारे वाईल्डलाईफ मिटिगेशन मेजर्स राबवणं किती महत्त्वाचं आहे हेच या निमित्तानं अधोरेखित झालंय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा। महाएमटीबीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।